नमस्कार माऊली, मी कौस्तुभ आणि मी आलोय महाकाल नगरी उज्जैनमध्ये। महाराष्ट्रातून उज्जैनला येण्यासाठी भरपूर रेल्वे आहेत, भरपूर गाड्या आहेत। आम्ही मुंबईवरून आलोय अवंतिका एक्सप्रेसनं। इयर एंडला गेल्यामुळे उज्जैनमधले सगळे अफोर्डेबल हॉटेल आणि भक्तनिवास फुल झालेले होते। म्हणून मग रिक्षावाल्या दादांवर भरोसा ठेवून त्यांनी सजेस्ट केलेले आणि मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या मानसरोवर हॉटेलमध्ये आम्ही गेलो। एक दिवसासाठी आम्हा चौघांना ते पडलं 2,500 रुपयात। फ्रेश होऊन नाश्ता करायला गेलो। इथले पोहे एवढे भारी लागले की पापडी, कचोरी, समोसा, ढोकळा ते पण खाऊन टाकलं। महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन संध्याकाळी घ्यायचं ठरवून आम्ही दिवसा उज्जैन शहरातली बाकी मंदिरं बघायला निघालो। रिक्षावाल्यानं चौघांचे घेतले 800 रुपये। पहिल्यांदा आम्ही गेलो सांदीपानी आश्रमात। या आश्रमात भरपूर सुंदर कलाकृती, मंदिर आणि गोमती कुंड आहेत। त्यानंतर पोहोचलो मंगलनाथ मंदिरात। हे आहे मंगल ग्रहाचं मंदिर। ले लो, ये फ्री बताते, इसका 1 रुपया भी नहीं देते। भगवान मंगल ग्रह का जन्म स्थान जिससे के अपन दर्शन करने आए। मंगल ग्रह का जन्म हुआ था यहाँ पर। हिंदू धर्म के अंदर राशियाँ होती, मैसूर विच्छिक राशि के स्वामी है मंगल ग्रह। अपने जीवन के 21 कार्य मंगल ग्रह देखते, जमीन जायदाद, कोर्ट कचहरी, भवन भूमि, धन प्राप्ति, शीघ्र विवाह, मंगल दोष निवारण, कर्जों से मुक्ति का कारण मंगल ग्रह होता है। मंगल ग्रह का जो जन्म यहाँ पर हुआ था मेरे भाई, वो स्कंद पुराण के अनुसार भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से हुआ था। इसलिए भगवान मंगल ग्रह की जो पूजन यहाँ पर होती है वो आज भी शिव रूप में होती है। सभी लोगों ने हर शिवलिंग के बाहर दर्शन करे। सवारी नंदी जी पर देखिए। धरती का ऐसा मात्र शिव मंदिर है जहाँ मिलेगी भेड़ की सवारी। भेड़ यानी मींढा, जो राजस्थान के अंदर पाया जाता, क्योंकि मेष और वृश्चिक राशि इनको यहाँ पर सौंपी गई है। मंदिर बना पूरा धरती की नाभि पर करके रेखा का सेंटर पॉइंट। और बाबा को यहाँ पर मंगलदान में लाल दान चढ़ाते हैं, क्योंकि अंगार के समान जन्म हुआ था बाबा मंगल गिरे था। पुढे होतं काळ भैरव मंदिर। या मंदिरात भक्तांची खूप जास्त गर्दी होती, म्हणून दर्शनाला 2 तास लागले। बाहेर आलो तर आमच्या BMW मध्ये कुणीतरी शवासन करताना दिसलं। त्यांचं आसन मोडून आम्ही पोहोचलो स्थिरमान गणेश मंदिरात आणि शेवटी पोहोचलो गडकालिका मंदिरात। इथं लोकांनी पेनाने मंदिराच्या भिंतीवर त्यांच्या इच्छा लिहिल्या होत्या। मग आम्ही इनविजिबल पेनाने स्वतःच्या इच्छा लिहून टाकल्या आणि माघारी फिरलो। पण हॉटेलचं नाव आणि लोकेशन आमच्या चौघांच्याही लक्षात नव्हतं। शेवटी गुगल टाइमलाईनला वापरून आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो आणि संध्याकाळच्या महाकाल दर्शनासाठी सज्ज झालो। उज्जैन शहरातली मंदिरं दिवसभर पाहिल्यानंतर फायनली आम्ही निघालो महाकाल दर्शनासाठी। उज्जैन कॉरिडॉर मध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा इथला भव्य दिव्य नजारा पाहून मध्य प्रदेश सरकारबद्दल खूप कौतुक वाटलं। हा एरिया खूप जास्त मोठा आहे आणि इथं तुम्ही कुणाला काही ऍड्रेस वगैरे विचारलं तर चान्स असतो चुकीचं सांगण्याचा, कारण त्यांनाच माहिती नसतं। म्हणून 10-15 लोकांना विचारत आम्ही महाकाल मंदिराकडे गेलो। रात्रीच्या वेळी गेल्यानंतर तासाभरात आमचं दर्शन झालं, पण दर्शनाच्या वेळी जे इथं अनुभवलं ते शब्दात सांगता येणार नाही। उज्जैन महाकाल रूप पाहतानाचे काही क्षण आपल्याला खूप काही देऊन जातात हे ऐकलं होतं, ते इथं प्रत्यक्षात पाहायला मिळालं। महाकाल मंदिराच्या बाहेरच्या आवारातही भरपूर मंदिर आहेत। त्या सर्व मंदिरांचं दर्शन घेऊन इथल्या प्रांगणामध्ये शांतपणे बसून घेतलं, कारण आम्हाला अटेंड करायची होती 11:15 वाजता होणारी महाकाल आरती। एक्झिट गेट मधून सिक्युरिटी आत जाऊन देत नाही, म्हणून कसा तरी जुगाड करून आम्ही आरतीसाठी पोहोचलो। आरतीच्या वेळी डमरू, ढोल, घंटांनी जे इथं वातावरण बनतं ते प्रत्यक्षात पाहणारा माणूस कधीच विसरू शकत नाही। रात्रीचे 11:30 वाजले होते आणि आता पेटपूजा करायची वेळ आली होती। एका नॉर्मल हॉटेलमध्ये जेवायला गेलो। आम्ही निघालो रात्रीची महाकाल नगरी फिरायला। कुत्र्याच्या परमिशननं 5 मिनिटं शिकून पोहे खायला गेलो। चहा घेऊन रात्री निवांत उज्जैन कॉरिडॉर बघायला गेलो तर ते म्हणले निघा इथनं, सकाळी या, कारण रात्री कॉरिडॉर बंद असतोय। उज्जैनला गेलात तर भस्म आरती नक्की बघा हे आम्हाला प्रत्येकानं सांगितलं होतं, पण इयर एंड मुळे आम्हाला भस्म आरतीचं तिकीट भेटलं नव्हतं। इथं कळालं की सकाळी 4 वाजता दर्शनाची लाईन लागते, जिथून तिकीट नसणाऱ्यांनाही काही सेकंदासाठी भस्म आरती बघता येते। हे दादा बोलले तुम्ही 3 वाजता गेट नंबर 1 वर या। समोरच एक दादा बोलले की तुम्ही इथं नका थांबू, दुसऱ्या गेटवर जा, तिथनं लवकर दर्शन होईल। इथं कोण काय सांगेल ना त्यावर भरोसा करणं खूप अवघड आहे। आमच्याकडे तसाही वेळ होताच, म्हणून उज्जैनच्या शांत गल्ल्यांमधनं चालत चालत आम्ही रामघाट गाठला। 3 वाजल्यानंतर रामघाट वरून मंदिराकडे निघालो तर मध्येच ही एक लाईन दिसली। ही लाईन कशाची विचारलं तर लोक बोलले ही देखील भस्म आरतीचीच लाईन आहे। इतक्या लोकांकडून इतक्या गोष्टी ऐकल्यानंतर याच लाईन मध्ये उभं राहू म्हटलं। 2 तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर मंदिराकडे सोडण्यात आलं। गर्दी एवढी जास्त होती की मंदिरात 2 सेकंदही उभं राहू देत नव्हते, पण त्या काही क्षणांतही महाकाल आपल्या प्रत्येक भक्ताला दर्शन द्यायला चुकत नव्हते। Hallelujah.
पहाटे पहाटे उज्जैन महाकालचं दर्शन घेतल्यावर आता वेळ होती ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे निघण्याची. आमची बस होती 10 वाजता, म्हणून रात्री पूर्ण न बघता आलेलं उज्जैन कॉरिडॉर बघायचं ठरवलं. इथली भव्यता, इथली दिव्यता सगळंच भारी. भस्म आरतीचं तिकीट आम्हाला भेटलं नव्हतं, म्हणून VR मधूनच भस्म आरती बघितली. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. उज्जैनचा निरोप घेताना पुन्हा एकदा पोहे दाबले आणि बस स्टँडवर पोहोचलो. 250 रुपयात उज्जैन ते ओंकारेश्वरचं AC बसचं तिकीट आम्हाला भेटलं होतं. प्रवास सुरू झाला आणि रात्रभर दागून 3 वेळा पोहे ठोसल्यानं माझ्या पोटाचा त्रासही सुरू झाला. या खिडकी उघडणाऱ्या AC बसला ओंकारेश्वरला पोहोचायला 5 तास लागले. रिक्षावाल्या दादाला सारथी बनवून ओंकारेश्वरच्या शेगाव संस्थांच्या भक्त निवासात आम्ही पोहोचलो. 3:30 नंतर इथं बुकिंग सुरू झाली आणि अगदी 240 रुपयात आमची चौघांची राहण्याची व्यवस्था इथं झाली. आराम करून फ्रेश होऊन आणि थोडं खाऊन आम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे निघालो, पण पोहोचलो मामलेश्वर मंदिरात. माझी ऑलरेडी खालावलेली तब्येत तिथं जाईपर्यंत फार जमिनीच्या खाली गेली होती. सुयाची तब्येत तर कालपासूनच भुगर्भात होती. दर्शनासाठी 3-4 तास लागतील ऐकल्यावर पहाटेचं दर्शन आरोग्यासाठी आणि मनासाठी चांगलं असतं याची आठवण आम्हाला झाली आणि गोळ्या घेऊन अंधारात चष्मा घालणाऱ्या या प्राण्यासोबत मी भक्त निवासात आराम करायला. ओंकारेश्वर मध्ये पहाटे 4 वाजता उठून मी आणि सुया ज्योतिर्लिंग दर्शनाला गेलो. दिवसा इथं दर्शनाला 3-4 तास लागतात, पण पहाटे आमचं 15-20 मिनिटात दर्शन झालं आणि तेही अगदी मन भरून. मंदिराच्या गाभाऱ्यात थोड्या वेळ बसून आम्ही मामलेश्वर मंदिराच्या दिशेने चालायला लागलो. मामलेश्वर दर्शन झाल्यानंतरच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालं असं मानतात. या पहाटेच्या अंधारात ओंकारेश्वर मंदिर आणि नर्मदा नदीचं दृश्य एकदम भारी दिसत होतं. आमचं मामलेश्वर दर्शन पण 15-20 मिनिटातच झालं. शेगाव संस्थांच्या भक्त निवासात लॉकरची सोय नाहीये आणि राहण्याची व्यवस्था पण इझिली रिन्यू होत नाही, म्हणून आम्ही आमच्या बॅगा बाहेर एका ठिकाणी ठेवल्या. आम्हाला नर्मदेत बोटिंग करायची होती, पण इयर एंड मुळे ती बंद होती. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग असलेल्या मानदादा पर्वताला बरेच लोक परिक्रमा करतात, त्यासाठी 3 तास लागतात आणि आमची रात्री उज्जैनवरनं ट्रेन होती. आम्हाला इंदोर पण फिरायचं होतं, म्हणून जर परिक्रमा करायची असेल तर आजचं तिकीट कॅन्सल करून दुसऱ्या दिवशीचं तात्काळ तिकीट आम्हाला पाहिजे होतं. त्यासाठी बरीच धडपड केली, पण खराब नेटवर्कमुळे आमचं ते बुक झालं नाही. शेवटी नर्मदा माताला गोमुख घाटावरून नमन करून आम्ही इंदोरकडे निघालो.